नमस्कार मित्रांनो, आता आपण निघालो आहे सनानाना पिरिरी बालाजी टेम्पल नाशिक मध्ये कधी पण मित्रांनो फिरायला आल्यानंतर या ठिकाणी नक्कीच या। आणि मित्रांनो या ठिकाणचं लोकेशन बिन तुम्हाला मी सांगून देतो मित्रांनो, गंगापूर रोड या ठिकाणी आहे। हे पहिल्यांदा आपण मित्रांनो गाडी पार्किंग केली, मग पार्किंग केल्यानंतर मी तुम्हाला सगळी माहिती देणार मित्रांनो। आता बघू शकता तुम्ही बालाजी टेम्पल नाशिक मध्ये सगळ्यात फेमस टेम्पल आहे मित्रांनो। कधी पण नाशिक मध्ये फिरायला आल्यानंतर या ठिकाणी नक्कीच या आणि तुम्हाला बालाजी टेम्पलचं पूर्ण परिसर मी तुम्हाला दाखवून देणार आहे। आणि मित्रांनो कधी पण आल्यानंतर बघू शकता तुम्ही खूप सुंदर बांधलेले मित्रांनो टेम्पल। आणि मित्रांनो याच्या आजूबाजूचं परिसरात इतकं स्वच्छता आहे का हिशोबाच्या बाहेर मित्रांनो, खूप स्वच्छ आहे इकडं। आणि मित्रांनो तुम्हाला बी बालाजीचं मी दर्शन देऊन टाकतो मित्रांनो, तुम्ही पण नक्कीच बालाजीचं दर्शन घ्या। आणि मित्रांनो सकाळी 7 वाजता आलो होतो तर या ठिकाणी नेमकी आम्हाला आरती भेटली होती मित्रांनो। आम्ही बिन आरतीमध्ये 5-1 मिनटं थांबलो मी आणि दर्शन घेतलं आणि बाहेर निघालो। म्हणलं चला आपल्याला ब्लॉग बनवायचं आहे मित्रांनो। बघू शकता तुम्ही परिसरात खूप सुंदर बनवेले आणि गार्डन बिन खूप सुंदर आहे करेल आणि स्वच्छता बघू शकता तुम्ही मित्रांनो खूप आहे। आता आपण ही बाजूच्या टेम्पलला चालू आहे मित्रांनो। आता बघू शकता हे टेम्पल आहे पद्मावतीचं मित्रांनो। पद्मावतीचं बिन दर्शन घेऊन टाका मित्रांनो, तुम्ही बिन तुमची बिन काय इच्छा असेल नक्कीच मागा। आणि नाशिक मध्ये आल्यानंतर हे ठिकाण नक्कीच विसरू नका तुम्ही। आणि नाशिक मध्ये फिरायला आल्यानंतर नाशिक दर्शनची माहिती घ्या गाडीवाल्याकडून आणि कधी पण आल्यानंतर नक्कीच फिरा ये नाशिक। आणि नाशिक दर्शन पूर्ण फिरा तुम्ही मित्रांनो, खूप सुंदर आहे नाशिक मध्ये बघण्यासारखं भरपूर आहे मित्रांनो। तुम्ही बघा नाशिक मध्ये खूप देवस्थान आहे। आणि व्हिडिओ कसा झाला मित्रांनो ते पण मला नक्की सांगा तुम्ही, आणि कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा। कस्टमर सुद्धा माझ्या संगच होता मित्रांनो। आता आम्ही निघालोय गाडी कर, आता माझं कस्टमर गाडीत बसलोय। पुढच्या ब्लॉग मध्ये नक्कीच भेटू, तोपर्यंत बाय।